गमक आणि तुमचा प्रेरणास्त्रोत असलेले सौ कुंभार वहिनी, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सरांचे विषय मनोगत व्यक्त करा. नमस्कार. मी काही जास्त वेळ घेणार नाही. मी फक्त सरांच्या नावावर एक कविता केली आहे, ती वाचून दाखवणार आहे. सुरेश ह्याच्यावर. सुस्वभावी कोणाच्याही बद्दल मनात नसतो कुचका भाव, परिवारासाठी धडपडती भावावर तर त्यांची वेगळीच भीती. रेखाटताना त्यांचे संसाराविषयीचे चित्र, आपल्या परिवारावरही असते त्यांचे सतत नेत्र, महत्वाकांक्षी आणि जिद्दी. घेतला एखादा डिसिजन तर ते ऐकतच नाहीत कधी, हे खरे. शतकोटीचे पुण्य माझे की मला मिळाले असे राजे, न सांगता समजून घेतात ते दुःख माझे. असा भल्या मनाचा माझ्या राया, न आवडे त्यांना सजाया, शेती जमिनीवर तर त्यांची अपार माया. शेती आणि परिवारासाठीच झिजवली त्यांनी काया, असे माझे पती. भाग्य माझे थोर की मी त्यांची सौभाग्यवती. आणि शिक्षकाची सेवानिवृत्ती, त्याच्याविषयी तारेवरची कसरत करून फुलवतात ते त्यांचा संसार. ह्याला कारण म्हणजे त्यांची साधी राहणी आणि उच्च विचार. रम्य ते वातावरण, त्यात त्यांची रिटायरमेंट. कळतच नाही मला की सुख आणि दुःखाची कशी घालतात ते समेट. यालाच म्हणतो सुखी आणि दुःखी ती व्यक्ती, त्याला देतो स्वीकृती कोणती न करता सक्ती. धन्यवाद. थँक्यू वहिनी साहेब. निरोपाचा क्षण आहे, शुभेच्छांचा क्षण आहे. पाऊल बाहेर पडताना वेंजाळणारे मन आहे. आता मात्र आपण ज्या ठिकाणी वळत आहोत, अध्यक्षीय भाषण करत आहेत सन्माननीय आमच्या संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी सन्माननीय देशमाने साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करा.